आमची मोलकरीण खूप सुंदर होती. ती खूप छान कपडे घालून घरी यायची आणि घरातील सर्व कामे आटपून नंतर आजोबाच्या खोलीत जायची आणि खोलीचा दरवाजा आतून लावून 2 तास खोलीतच असायचे. आमच्या आजोबांना खाटेवरून उठता येत नव्हतं व ती मोलकरीण आजोबाची संपूर्ण काळजी घ्यायची. परंतु एके दिवशी त्या मोलकरणीच्या ऐवजी आजोबाच्या रूममध्ये मी गेले आणि आजोबांनी माझ्यासोबत असे काही केले की ते पाहून माझा श्वास थांबला. माझं नाव सुनीता आहे. मी एका जॉईंट फॅमिलीमध्ये राहते. हे घर आहे तिथे माझे 3 काका एकत्र राहत असत. पण 2 काका आता या जगात नाहीत. फक्त माझे वडील आणि आजोबा आता जिवंत आहेत. माझ्या घरात अजूनही आजोबाच्या शब्दाला मान आहे. त्यांना विचारल्याशिवाय घरातील एकही निर्णय अजूनही घेतला जात नाही. आमच्या घरी सर्व काही होतं. नोकर, चाकर, ऐश आराम सर्व काही होतं. त्यातच आमच्या घरी एक मोलकरीण देखील होती आणि ती खूप सुंदर होती. तिचे नाव पूजा होते. तिचे खरे नाव प्रतिमा असल्याचे ती म्हणायची. पण तिला प्रतिमा हे नाव आवडत नसल्याने तिने तिचे नाव बदलून पूजा ठेवले होते. माझ्यासारख्या सुंदर मुलीचे नाव पूजाच असायला हवं असं तिचं म्हणणं होतं. ती मोलकरीण होती पण तिचं वागणं जणू मालकणीसारखंच होतं. आणि याचं कारण होतं माझे आजोबा. कारण ती माझ्या मते आजोबाची आवडती होती. ती माझ्या आजोबाची सगळी कामं करायची. माझे आजोबा अंथरुणातून उठू शकत नव्हते. पूजा त्यांचं सर्व काही काम करत असे. त्यांना खाऊन घालणे, त्यांना औषध देणे, त्यांचे पाय दाबणे, खोलीची साफसफाई करणे ही सर्व कामं फक्त पूजा करत असे. आणि त्यानंतर माझ्या आजोबासोबत बसून तासनतास गप्पा देखील पूजा मारायची. माझे वडील आम्हाला नेहमी म्हणायचे की तुम्हा नातवंडाचा काय उपयोग आहे. आजोबांच्या या वयात तुम्ही आजोबाची सेवा करायला पाहिजे, त्यांची काळजी घ्यायला पाहिजे. परंतु हे सर्व काम तर मोलकरीण करत आहे आणि जेव्हा उद्या आजोबा हे जग सोडून जातील तेव्हा त्यांची सर्व संपत्ती देखील ते तिच्याच नावावर करतील. तेव्हा डोक्याला हात लावून बसाल. माझे काका या जगात नव्हते पण त्यांची मुलं होती आणि आम्हाला भाऊ नव्हता. आम्ही फक्त 2 बहिणी होतो. त्यामुळे सर्व संपत्ती मुलांमध्ये वाटून जाऊ नये याची माझ्या वडिलांना फार काळजी होती. जर संपत्ती मुलांमध्ये वाटली गेली तर माझ्या वडिलांना फक्त एकच हिस्सा मिळेल आणि त्यातील बहुतेक भाग आम्हा दोन्ही बहिणींच्या लग्नाला खर्च केला जाईल. त्यामुळे माझे वडील नेहमी काळजीत असायचे. वडिलांच्या सांगण्यावरून आम्ही आजोबाजवळ बसायचो. परंतु त्यांच्याजवळ बसल्यावर आम्हाला खूप विचित्र वाटत असे. ते आम्हाला कोणालाही नीट ओळखत नसत. मग अशा व्यक्तीसोबत बसून करायचे काय? आजोबांना फक्त पूजाजवळ बसून तिच्यासोबत गप्पा मारून बरे वाटायचं. पूजा देखील त्यांच्याजवळ बसून खूप आनंदी असायची. पूजा खोलीत गेली की त्या दोघांच्या हसण्याचे आवाज आम्हाला ऐकू यायचे. एके दिवशी जेव्हा पूजा आजोबाच्या रूममध्ये गेली तेव्हा मी पण आजोबांच्या रूममध्ये गेले आणि समोरील दृश्य पाहून मला आश्चर्याचा धक्का बसला. कारण माझ्या आजोबांच्या हातात खूप पैसे होते आणि ते पैसे ते पूजाच्या हातात देत होते. पैसे कमीत कमी 25,000 ते 30,000 रुपये तरी असतीलच. मी आजोबांना म्हणाले, आजोबा हे तुम्ही काय करत आहात? तुम्ही या मोलकरणीला एवढे पैसे का देत आहात? तेव्हा ते मला म्हणाले की तिचा पगार आहे. मग यावर मी पण संधी साधण्याचा प्रयत्न केला. मी म्हणाले, आजोबा मला पण पैसे हवेत. तेव्हा आजोबाने माझ्या हातात 500ची नोट दिली. मी 500ची नोट पाहून विचार करू लागले की स्वतःच्या नातीला आजोबा फक्त 500 रुपये देत आहे आणि एका मोलकरणीला 20,000 ते 30,000 रुपये देतात आणि 25,000 रुपये एवढा पगार कोणीही आपल्या नोकराला देत नाही. हा विचार करत करत मी आजोबांच्या रूममधून बाहेर आले. तेवढ्यातच माझे वडील तिथे आले होते आणि आमची एकमेकाशी टक्कर झाली. माझे पप्पा माझ्यावर खूप चिडले. त्यांना माझा खूप राग आला आणि ते मला म्हणू लागले, तुझं लक्ष तरी कुठे आहे? मी वडिलांना शांत केलं आणि नंतर मी माझ्या वडिलांना आजोबांच्या खोलीतील ती सर्व गोष्ट सांगितली. तेव्हा त्यांना देखील आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनी मला विचारले की तू खरंच आजोबांना त्या मोलकरणीला पैसे देताना पाहिले का? तेव्हा मी म्हणाले, हो, मी माझ्या डोळ्यांनी पाहिले. आजोबा त्या मोलकरणीला पैसे देत होते आणि मी विचारल्यावर ते तिचा पगार आहे असं मला सांगितलं.
माझे पप्पा म्हणाले, असं कसं शक्य आहे? आज तर 16 तारीख आहे आणि महिन्याच्या मध्येच आपण कुठल्याही नोकराला पगार देत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा पगार 10,000 रुपये आहे. मग बाबांनी तिला 25,000 रुपये का दिले? माझे पप्पा त्या रागाच्या भरात आजोबाच्या खोलीत गेले. मी पण त्यांचं बोलणं ऐकू लागले. पप्पाने आजोबांना विचारले की तुम्ही हिला एवढे पैसे का दिलेत? तेव्हा आजोबा म्हणाले की त्या गरीब स्त्रीच्या घरात काही समस्या आहेत. तिची आई आजारी आहे म्हणून मी तिला पैसे दिले आहेत. तुझी मुलगी तर चांगलीच आग लावी निघाली. आमच्या खोलीतून ती निघून गेली आणि घरात भांडणं लावायला सुरू करू लागली का? मी एखाद्या गरीबाला पैसे देऊ शकत नाही का? मी असा अंथरुणाला खेळलो आहे आणि माझ्या अंतिम वेळेमध्ये मी काही चांगलं काम केलं तर तेही तुम्हाला पटत नाही का? तुम्हा लोकांना फक्त माझा पैसा हवा आहे, पण मला तुमच्याकडून काहीच फायदा नाही. मला जेव्हा गरज असते, मला जेव्हा कोणाशी बोलण्याची इच्छा असते, तेव्हा तुम्ही कोणीच माझ्याजवळ आजूबाजूला नसता किंवा तुमची मुलेही नसतात. पण ही मुलगी तिचे सर्व काम आटपून माझ्याजवळ येऊन सेवा करते व माझ्याशी गप्पा मारते. तुमच्याकडे माझ्यासाठी थोडा वेळ नाही. आजोबांचं बोलणं ऐकून पप्पा गप्प बसले आणि बाहेर येऊन माझ्यावर ओरडू लागले की जर पुन्हा तू आजोबाच्या खोलीत गेली तर माझ्याशी गाठ आहे. पप्पा खूप अस्वस्थ दिसत होते आणि एका मोलकरणीसमोर त्यांचा अपमान झाल्यामुळे त्यांना खूप रागही आला होता. 2 दिवस पप्पा माझ्याशी काहीच बोलले नाही. ते कोणत्या तरी विचारात मला सारखे दिसायचे. आणि एक दिवस त्यांनी मला त्यांच्या रूममध्ये बोलून घेतलं आणि मला बोलले की मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. हिने आजोबांना तिच्या जाळ्यात बरोबर अडकवले आहे. यामुळे आता तुला या घराची काळजी घ्यावी लागणार आहे. पूजा आजोबांसोबत कोणता तरी मोठा खेळ खेळत आहे. आजोबांना फसवून ती त्यांच्याकडून पैसे काढत आहे. कारण मी पूजाची तिच्या घरी चौकशी केली. मला पूजाचा लहान भाऊ भेटला होता. त्याला मी विचारले की तुझ्या आईची तब्येत कशी आहे, आता ती कशी आहे? तेव्हा तो माझ्याकडे आश्चर्याने बघून लागला आणि म्हणाला की तुम्ही ठीक आहे ना? माझ्या आईला जाऊन 4 वर्ष झाली आहे. हे ऐकून मला धक्का बसला. पूजाच्या जगात नसताना देखील ती आईच्या आजाराबद्दल खोटं सांगून आजोबाकडून पैसे काढून घेत आहे. म्हणून मी तुला सांगते की तू तिच्यावर लक्ष ठेव आणि आजोबांवर देखील लक्ष ठेव. दुसऱ्या दिवशी माझी मैत्रीण घरी आली. आमच्या घरात संपत्तीची कमतरता नव्हती, त्यामुळे माझ्या मैत्रिणीने माझ्यासोबत मैत्री ठेवली होती. घरी येऊन चांगले जेवण मिळायचे, नवीन नवीन वस्तू गिफ्ट मिळायच्या. परत जाताना आमच्या एखाद्या ड्रायव्हरला सांगून मी त्याला सोडायला सांगायचे. त्यामुळेच माझ्या मैत्रिणी माझ्या मागे पुढे करायच्या. माझी मैत्रीण घरी आली व तिने पूजाला पाहून मला विचारले ही कोण? तेव्हा मी पण सांगितले की ही आमच्या घराची मोलकरीण आहे. तेव्हा ती म्हणू लागली तू हिला मोलकरीण बोलत आहेस आणि हिने जो ड्रेस घातला आहे त्याची किंमत 10,000 रुपये आहे. मी आश्चर्यचकित झाले. मी म्हणाले तू काहीही सांगतेस. तेव्हा माझ्या मैत्रिणीने इंटरनेटवरून तो ड्रेस मला दाखवला. त्या ड्रेसची किंमत खरंच 10,000 रुपये होती आणि तिने सांगितले की हा ड्रेस आता नवीनच बाजारात आला आहे, त्यामुळे हा ड्रेस खूप कमी जणांना मिळाला आहे. तुझ्या घरातील नोकरीणीकडे हा 10,000 किमतीचा ड्रेस आहे आणि तुला माहिती नाही. खरं तर हा ड्रेस तू घालायला पाहिजे होता, पण हा ड्रेस तुझ्या मोलकरीणीने घातला आहे. माझी मैत्रीण निघून गेली, पण माझ्या मनात असंख्य प्रश्न निर्माण करून गेले. आमच्या घराची मोलकरीण एवढे महागडे कपडे घालून येत आहे हे पाहून मला तिचा राग आणि चीड येऊ लागली. ती या घराची मोलकरीण आहे, पण घराची मालकीण असल्यासारखी वाटते. खरं तर घरातील सर्व कामे ती करायला हवीत, पण ती फक्त जेवण करायचं काम करते. जेवण बनवलं की ती लगेच आजोबाच्या खोलीत जाते. एके दिवशी पूजा आजोबांच्या खोलीत होती. मी खोलीच्या बाहेर होती. तेव्हा मला त्यांच्या दोघांच्या हसण्याचा आवाज येत होता. मी विचार केला की बघू दे नक्की कोणत्या गोष्टीवर दोघे एवढे हसत आहेत. नक्कीच आजोबा तिच्यावर नोटा उडवत असतील किंवा ते आजोबाकडून पैसे काढून घेत असेल. मी आजोबांच्या खोलीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मला दरवाजा वाजून आजोबाच्या खोलीत जाण्याची गरज नव्हती, कारण हे घर माझं होतं. मी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला तर दरवाजा तर आतून बंद असल्याने मला मोठा धक्का बसला. दरवाजा आतून बंद करून हे दोघे आतमध्ये काय करत आहेत? मी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. त्या आवाजाने देखील त्यांना कळालं नाही की बाहेरून कोणीतरी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत आहे. इतके ते दोघं हसण्यामध्ये मग्न होते. मी ताबडतोब माझ्या वडिलांना फोन केला आणि त्यांना सर्व सांगितलं. वडीलही आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले की या घरात नक्की काय चाललं आहे? काहीच समजत नाही. नक्कीच असं काहीतरी चालू आहे की ज्यामुळे आपल्या घरावर मोठं संकट येऊ शकतं. दिवसेंदिवस पूजाच्या वागणुकीत खूप बदल होऊ लागला होता.
तिच्याकडे काहीतरी गुपित होतं, ज्यामुळे तिला आत्मविश्वास वाढत होता व तिने मालकीणसारखी आमच्या घरात वावरत होती. तिला आता आमची कोणाची भीती वाटत नव्हती. कधी कधी तर ती आमचं एकही काम ऐकत नसेल. एकदा माझ्याकडून दुधाचा ग्लास खाली पडला व ग्लास काचेचा असल्यामुळे ग्लास फुटला व सर्वत्र काचा झाल्या. मी पूजाला म्हणाले की तू हे सर्व साफ करून घे.